नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा टीच मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे अत्यंत स्वागत आहे. आज आपण मराठी विषयामध्ये व्याकरण विभागामध्ये नाम व नामाचे प्रकार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहेत. विशेषतः इयत्ता 5वी व इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET परीक्षा, CTET परीक्षा व इतरही अशा अनेक परीक्षांमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. मराठी नाम व नामाचे प्रकार आपल्याला माहीत नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्याला मिळत नाहीत. म्हणून खास करून मराठी व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया मराठी नाम व नामाचे प्रकार. मराठी शब्दांच्या जाती. नाम म्हणजे काय? कोणत्याही सजीव अथवा निर्जीव दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या खऱ्या किंवा काल्पनिक वस्तू किंवा त्याच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम म्हणजे नाउन असे म्हणतात. उदाहरणार्थ, भांडे, पाणी, मुंगी, मन, गंगा, काशी, पांढरेपणा, गोडी, शुद्धता, टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इत्यादी. आता मी तुम्हाला नाम कसं ओळखायचं ते काही वाक्यांमधून सांगते. या वाक्यातील नाम कोणतं आहे तर सुयश आणि मुलगा. या वाक्यातील नाम कोणतं आहे तर राजेश आणि मित्र. या वाक्यातील नाम कोणतं आहे तर शाळा. यामध्ये कुत्रा चालतो तर इथे कुत्रा हे काय आहे नाम आहे. यामध्ये कविता हे काय आहे तर नाम आहे. पुढील वाक्यात घड्याळ हे काय आहे नाम. या वाक्यामध्ये कुटुंब हे सुद्धा काय आहे तर नाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला ना? नाम म्हणजे काय ते तुम्ही शिकलात. तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये पण तुम्हाला काही वाक्य जर दिसली त्यामध्ये सुद्धा तुम्ही नाम शोधू शकता. जसं की गंगा पवित्र नदी आहे, मुंबई हे खूप मोठे शहर आहे, त्याच्यामध्ये मुंबई हे काय असणारे नाम असणारे, गंगा हे नाम असणारे. मग हे जे नाम आणि नामाचे प्रकार आपण आज नाम बघितले. आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये आपण काय बघू? नाम आणि नामाचे प्रकार कोणते आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा टीच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. धन्यवाद.